नमस्कार मित्रांनो, ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण तुमच्यासाठी रोजच्या रोज चालू घडामोडीचे प्रश्न हे मराठीतून घेऊन येत असतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यासाठी 11 मे 2024 या दिवसातील सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी या बघणार आहोत. मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन ही तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. तर चला मित्रांनो, वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. कोणत्या राज्यातील बाडमेर येथे देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद झालेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, राजस्थान. मित्रांनो, राजस्थान राज्यातील बाडमेर येथे देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद ही झालेली आहे. मित्रांनो, राजस्थानमधील बाडमेर येथे देशातील सर्वाधिक 46° तापमानाची नोंद ही झालेली आहे. मित्रांनो, हा प्रश्न परीक्षेच्या संदर्भाने महत्त्वाचा आहे, तर तुम्ही तो नोट डाऊन करून ठेवा. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी आजच्या दिवसाची आपण बघूया. वर्ल्ड मायग्रेशन रिपोर्ट 2024 नुसार अनिवासी भारतीयांनी 2022 मध्ये मायदेशी किती अब्ज डॉलरहून अधिक रक्कम पाठवलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 111 अब्ज डॉलर. मित्रांनो, अनिवासी नागरिकांकडून मायदेशी रक्कम पाठवण्यामध्ये भारत देश प्रथम क्रमांकावर लागतो. हा देखील पहिला पॉईंट लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी आजच्या दिवसाची आपण बघूया. कोणत्या देशातील प्रसिद्ध दैनिक द न्यूयॉर्क टाइम्स आणि वॉशिंग्टन पोस्ट असोसिएट प्रेस या वृत्त संस्थेला यंदाचा पुलित्झर पुरस्कार जाहीर झालेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, अमेरिका. मित्रांनो, अमेरिका देशातील प्रसिद्ध दैनिक द न्यूयॉर्क टाइम्स आणि वॉशिंग्टन पोस्ट असोसिएट प्रेस या संस्थेला यंदाचा पुलित्झर पुरस्कार हा जाहीर झालेला आहे. मित्रांनो, यंदाचा पुलित्झर पुरस्कारामध्ये अमेरिकेच्या प्रसिद्ध दैनिक द न्यूयॉर्क टाइम्सला तिसरा पुरस्कार जाहीर झालेला आहे. या वर्षीचा पुलित्झर पुरस्कारामध्ये रायटर्स वृत्त संस्थेला छायाचित्राच्या श्रेणीतील पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात येणार आहे. मित्रांनो, तिसरा पॉईंट, पुलित्झर पुरस्कार दरवर्षी पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाबद्दल दिला जातो. हा देखील महत्त्वाचा पॉईंट आहे, परीक्षेच्या संदर्भाने लक्षात असू द्या की पुलित्झर पुरस्कार हा दरवर्षी पत्रकारिता क्षेत्रातील योगदानासाठी दिला जातो. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. 12 ते 15 मे दरम्यान राष्ट्रीय फेडरेशन चषक कोणत्या ठिकाणी होणार आहे? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, भुवनेश्वर. मित्रांनो, 12 ते 15 मे दरम्यान राष्ट्रीय फेडरेशन चषक ही स्पर्धा भुवनेश्वर येथे होणार आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी आजच्या दिवसाची आपण बघूया. गुगल कंपनीने कोणत्या देशातील अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी गुगल वॉलेट सुविधा ही सुरू केलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, भारत. मित्रांनो, गुगलने भारत देशातील अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी गुगल वॉलेट ही सुविधा सुरू केलेली आहे. मित्रांनो, सध्या जगभरातील 80 देशांमध्ये गुगल वॉलेट सुविधा कार्यरत आहे. हा देखील एक पॉईंट लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. भारतीय सेना आणि वायुसेना यांच्याद्वारे गगन स्ट्राईक 2 या सरावाचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, पंजाब. मित्रांनो, भारतीय सेना आणि वायुसेना यांच्याद्वारे गगन स्ट्राईक 2 या सरावाचे आयोजन हे पंजाब राज्यात करण्यात आलेले आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी आजच्या दिवसाची आपण बघूया. T20 क्रिकेटमध्ये 350 विकेट घेणारा कोण पहिला भारतीय गोलंदाज ठरलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, युजवेंद्र चहल. मित्रांनो, T20 क्रिकेटमध्ये 350 विकेट घेणारा पहिला भारतीय गोलंदाज हा युजवेंद्र चहल हा ठरलेला आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. हिदाला चक्रीवादळ हे कोणत्या महासागरात निर्माण झालेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4,
हिंदी महासागर. हिदाला चक्रीवादळ हे हिंदी महासागरात निर्माण झालेले आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. आशियाई अंडर 22 युवा बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेचे कोणत्या देशाने सर्वाधिक पदके जिंकलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 कझाकिस्तान. मित्रांनो, आशियाई अंडर 22 युवा बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेमध्ये कझाकिस्तान देशाने सर्वाधिक पदकेही जिंकलेली आहे. तर मित्रांनो, कझाकिस्तान या देशाने सर्वाधिक 48 पदकेही जिंकलेली आहे. हा देखील महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात असू द्या आणि नोट डाऊन करून ठेवा. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन BRO द्वारे कोणत्या ठिकाण दरम्यान शिंकुनला बोगदा तयार करण्यात येणार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 हिमाचल प्रदेश आणि लडाख. मित्रांनो, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन, त्यालाच आपण BRO असे म्हणतो, त्याद्वारे हिमाचल प्रदेश आणि लडाख या ठिकाण शिंकून ला बोगदा तयार करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, अशाच रोजच्या रोज टॉप 10 करंट अफेअरचे प्रश्न हे बघण्यासाठी ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकनला प्रेस करा, म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन हे तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. तर चला मित्रांनो, वेळ न घालवता व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि व्हिडिओ हा जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. याचा फायदा तुम्हाला नक्कीच होणार आहे. मित्रांनो, आपल्या चॅनलचा जो उद्देश असा आहे की कमी वेळेत जास्त अभ्यास व सर्व विद्यार्थ्यांपर्यंत विनामूल्य माहिती पोहोचवणे एवढाच आहे. ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या एज्युकेशन चॅनलवरील कुठलाही विद्यार्थी आणि विद्यार्थिनी येत्या आगामी पेपरमध्ये मागे राहता कामा नये. मित्रांनो, तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.